धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, कुठेही वसुली करू देणार नाही. धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हल्ला बनावट असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाही. लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार. क्लोजर समरी रिपोर्टवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी. प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5.5 लाख, तमिळ सेल्वन यांच्याकडून 10 लाख, किरीट सोमय्यांकडून 30 लाखाचा आणि मिहिर कोटेचा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी. दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची घोषणा होण्याची शक्यता. मेळाव्यात विचारांचं आदान प्रदान होऊ शकतं. राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं सूचक वक्तव्य. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुटुंबातील 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली. आता पैसे वापरता येणार नाहीत. घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती. आयुष कुमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरचं अनधिकृत घर भुईसपाट. आंदेकर टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांसह महापालिकेची संयुक्त कारवाई. एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी निर्णय लागू.